राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातील ताराचंद जाटांचं कुटुंब गावात बरंच प्रसिद्ध होतं. साधं, प्रामाणिक आणि थोडं जुन्या विचारांचं. ताराचंद यांना 2 मुले होती, भंवरलाल आणि शंकरलाल. दोघेही शिक्षणानंतर जयपूरमध्ये लहानसा व्यापार करत होते. कुटुंबात सर्व काही सुरळीत चाललं होतं. पण एक गोष्ट मात्र ताराचंद यांच्या मनात खोलवर सलत होती, त्यांच्या दोन्ही मुलांच्या लग्नाची. गावात आणि शहरात त्यांनी अनेक ठिकाणी मुली बघितल्या, पण कुठे लग्न जमत नव्हतं. कधी मुलींच्या अटी जास्त असायच्या, कधी कुंडली जमत नसे, तर कधी मुलांच्या स्थैर्यावर प्रश्न. काळ जसा जसा पुढे सरकत होता, ताराचंद यांची अस्वस्थता वाढत चालली होती. समाजात लोक कुजबुजू लागले होते. ताराचंदच्या दोन्ही मुलांचं अजून लग्न झालं नाही म्हणजे काहीतरी गडबड असणार. एक दिवस जयपूरमधील एका नातलगाच्या लग्नात ताराचंद यांची भेट भगतसिंग नावाच्या गृहस्थाशी झाली. भगतसिंग अत्यंत नम्र, सुसंस्कृत आणि बोलण्यात गोड. त्यांच्याजवळ एक छोटा व्यवसाय असल्याचं त्यांनी सांगितलं. काही दिवसांच्या ओळखीतच भगतसिंग ताराचंद यांचा विश्वास जिंकून बसले. एक दिवस चहा पिताना त्यांनीच विषय काढला. ताराचंदजी, माझ्या 2 मुली आहेत, काजल आणि तमन्ना. दोघीही चांगल्या शिक्षित, घरकाम जाणणाऱ्या आणि संस्कारी आहेत. आपण इच्छुक असाल तर आपल्या मुलांसाठी बोलू शकतो. ताराचंद यांच्या डोळ्यात चमक आली. जणू त्यांना वर्षानुवर्षापासून वाट पाहिलेला क्षण सापडला होता. काही दिवसात भगतसिंग, त्यांची पत्नी सरोज आणि 2 मुलींसह ताराचंद यांच्या घरी आले. काजल आणि तमन्ना दोघेही दिसायला एकदम सुशील, साध्या पोशाखात, डोक्यावर ओढणी. मोठ्या मुलासाठी काजल आणि धाकट्यासाठी तमन्ना. दोन्हींचंही स्थळ निश्चित झालं. दोन्ही मुलींनी विनम्रपणे नमस्कार करत आपलं वर्तन असं दाखवलं की जणू त्या एकदम घरच्याच आहेत. काही दिवसात लग्नाचं ठरलं. ताराचंद आनंदाच्या भरात म्हणाले, आमचं भाग्य, केवढ्या चांगल्या मुली आमच्या घरी येणार आहेत. भगतसिंग यांनी लग्नाच्या तयारीसाठी 11 लाख रुपयांची मागणी केली. लग्न मोठं आहे, थोडा खर्च होईल, आपल्याच मुलांसाठी आहे ना. ताराचंद यांनी विचार न करता पैसे दिले. त्यांना वाटलं एवढं सुसंस्कृत कुटुंब फसवेल का. 21 मे 2024 रोजी जयपूरमधील गोविंद हॉस्पिटलच्या गेस्ट हाऊसमध्ये दोन्ही मुलांचे लग्न धूमधडाक्यात पार पडले. डीजे, जेवण, पाहुणे सगळे एकदम परफेक्ट. काजल आणि तमन्ना दोघीही नवऱ्याच्या बाजूने लाजत उभ्या होत्या. फोटो काढले जात होते. वा, एकदम परफेक्ट जुळलंय असं सगळे म्हणत होते. लग्नानंतर 3 दिवस भगतसिंगचं कुटुंब ताराचंद यांच्या घरीच राहिलं. पहिल्या 2 दिवसात नववधूचं वर्तन एकदम चांगलं होतं. त्यांनी सासूला हात धरून मदत केली, सासऱ्यांचे पाय दाबले आणि नवऱ्यांना गोड बोलांनी जिंकून घेतले. घरभर आनंदाचं वातावरण. पण 3ऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सगळे उठले तेव्हा घरात शांतता होती. काजल, तमन्ना, भगतसिंग, सरोज आणि सूरज हे 5ही लोक गायब होते. त्यांच्या खोल्यांमध्ये ना दागिने, ना कपडे, ना पैसा, सगळं रिकामं. भंवरलाल आणि शंकरलालच्या डोक्यात जणू आकाश कोसळलं. ही लोक कुठं गेली. ताराचंद हादरले. त्यांनी लग्नात दिलेले पैसे आठवले. 11 लाख रुपये, सोने आणि आता समाजातील अपमान. गावात अफवा पसरली. ताराचंदच्या मुलांना लुटारू नवरींनी फसवलं. त्यांना आता आपलं डोकं झाकावंसं वाटू लागलं. काही दिवसांनी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पण अशा प्रकरणात लोक हसतात म्हणून ते थोडे मागे राहिले. शेवटी दोन्ही मुलांनी एकत्र येऊन तक्रार केली. काजल, तमन्ना आणि त्यांच्या कुटुंबाने आमच्याशी लग्न करून फसवणूक केली आहे. पोलीस तपास सुरू झाला. पहिल्यांदा सर्वांचा मोबाईल स्विच ऑफ. काही दिवसांनी ठसे सापडले. समजलं या टोळीने असं फसवणुकीचं काम आधी अनेक वेळा केलं होतं. राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा सगळीकडे यांचं जाळं पसरलेलं होतं. भगतसिंग आणि सरोज हे या टोळीचे मेंदू, तर काजल आणि तमन्ना या चेहरा. काजल नाव जरी गोड असलं तरी तिचा मनोविश्व एकदम थंड आणि नियोजनबद्ध. ती मुलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायची. तुम्ही चांगले दिसता पण कोणी ओळखत नाही असा भावनिक संवाद करून विश्वास जिंकायचा. त्यानंतर तिचे वडील लग्नासाठी तयार आहोत असं म्हणत पैशांची मागणी करायचे. लग्न होतं पण त्यात खऱ्या नात्यांचं काहीच नसतं. नवरा बायकोचं नातं निर्माण होण्याआधीच सगळं संपायचं. 2-3 दिवसानंतर ते सर्व पळून जायचे. एका गावात तर त्यांनी असं सांगितलं होतं की माझ्या बहिणीला नवऱ्याने त्रास दिला म्हणून आम्ही परत आलो. तेथूनही दागिने घेऊन निघाले. ही एक व्यावसायिक फसवणूक होती. काजलचा चेहरा एकदम निरागस. तिचं वर्तन इतकं शांत की कोणीही संशय घेणार नाही. पण आतून ती पूर्णपणे शिकलेली होती. कसं एखाद्या घराचं भावनिक आणि आर्थिक दोन्ही नुकसान करायचं. वर्षभर उलटूनही या प्रकरणानंतरही ती पोलिसांच्या हाती लागत नव्हती. सतत ठिकाणं बदलत होती. जयपूर, गुरुग्राम, हरियाणा, नोएडा. तिचं प्रत्येक ठिकाणी नाव बदललेलं. कधी पूजा, कधी रिया, तर कधी नेहा. ती
नवीन शिकार शोधत राहायची. फेसबुक, मॅट्रिमोनियल साईट्स, विवाह मंडळ, तिची शिकार करण्याची शस्त्र. शेवटी एक दिवस गुरुग्राममधील एका ठिकाणी तिचा ठाव लागला. पोलिसांनी सापळा रचला. ती एका नवीन मुलाशी भेटायला आली होती आणि तिथेच तिची अटक झाली. अटक झाल्यानंतरही ती सुरुवातीला बोलली नाही, पण चौकशीत जेव्हा पुरावे दाखवले गेले तेव्हा ती फुटली. तिचा चेहरा शांत होता, पण तिच्या डोळ्यात न पश्चाताप न भीती. ती म्हणाली, माझं घर गरिबीत जन्मलं, पण मी हुशार होते. वडिलांनी सांगितलं, प्रेम हे सर्वात मोठं शस्त्र आहे. ज्यांना समाजात नकार मिळतो त्यांना आमच्यासारख्या मुली हव्या असतात. आम्ही त्यांना ते देतो आणि मग घेतो ते जे आम्हाला हवं असतं. ही वाक्य ऐकून पोलिसही थक्क झाले. काजलच्या मनात केवळ पैसे नव्हते, तिला सत्ता हवी होती. तिच्या मते ती फसवत नव्हती, तर बदला घेत होती. समाजावर, पुरुषप्रधान संस्कृतीवर ज्या स्त्रियांना नेहमी दुर्लक्षित केलं जातं, पण तिचा हा विचार फक्त स्वार्थी गुन्ह्याचं समर्थन ठरला. अखेर कोर्टात ती, तिचे वडील भगतसिंग, आई सरोज, भाऊ सूरज आणि बहीण तमन्ना सगळे आरोपी म्हणून उभे राहिले. ताराचंद आणि त्यांच्या मुलांचं आयुष्य मात्र उद्ध्वस्त झालं. पैसा गेला, समाजात बदनामी झाली, पण त्यांनी धैर्य दाखवले आणि तक्रार केली. त्यांच्या तक्रारीमुळे या टोळीचं संपूर्ण जाळं उघडं पडलं. आणि शेवटी जेव्हा काजलला जेलमध्ये नेलं जात होतं, ती मागे वळून एक स्मित हास्य करत म्हणाली, अजून कितीतरी आहेत माझ्यासारख्या ज्यांना तुम्ही शोधू शकणार नाही. तिच्या त्या शांत निश्चल चेहऱ्यामागे दडलेलं होतं एक लपलेलं जग, जिथे प्रेम हे फक्त हत्यार होतं आणि विश्वास ही फक्त शिकार करण्याची पद्धत. अशा लुटारू नवरी कथा केवळ गुन्हेगारी नाहीत, त्या समाजाचं आरशासारखं प्रतिबिंब आहेत, जिथे माणसाचं मन पैशासाठी किती खाली जाऊ शकतं आणि विश्वास हा शब्द किती सहजपणे मोडून पडतो हे दाखवतात.